आयला रिप चालू झाली बा. हा ना. पाणी देऊ का जायला तुला? इथं कुठं पाणी आहे रे? वंजळीन धरतो आणि देतो ना तू आयला. गाड्यासारखा गडीन खुशाला बसलास. ए ह्याला असं बसायला मला लय आवडतं ना. तू उभं राहिलो ना मला टाचा नाही ना रग लागत ती ठसा ठस दुखा त्या टाचा. हा तेवढंच पाहिजे तुला. झाल्या हा आयला तुला आठवतो का काय माझ्या लग्नाच्या टायमाला असाच ढगफुटीचा पाऊस झाला होता. ह्याला या जाल्या कसा इसरण या जाल्याचं सगळं इसरण झाल्या. पण अशा गोष्टी कधी विसरणार नाही श्याम्या. का पाऊस झालता बाबा बाबा सगळं ढग फुटलो होतो. मी पळता पळता किती आपटलो होतो तो. पांढरा सगळा भरला होता तू तर. लय तारमळ झालती भोतो लग्नात. काय जेवण केलं त्या तुझ्या सासऱ्याने बाबा 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 तू पाक एक एकर गुलाबजांबू एक एकर आणि ती डाळ डाळ काय सांगतो तुला श्याम्या. भगुल भर डाळ केली ती भगुरभर डाळ. मला वाटलं लय भारी डाळ आहे काय नु. पाणी एक एकर पळत आणि डाळ एक एकर झाल्या. अरे इथं मग या शेरवानीत पाणी शिरलं होतं तर तो डाळीचं घेऊन बसला. एवढा पाऊस झाला की त्या डाळीत पाणी झालं रे पावसाचं म्हणून तसं झालं. तुला सांगतो माझ्या सासऱ्याने तुला सांगतो पुरी भाजी मसाले भात परत सेपरेट छोलेची भाजी एवढं सगळं केलं तरी तुला काही वाटत का बोलायला सांग बरं. अरे कुठल्याही मुलीचा बाप आहे ना एवढं कष्ट करून मुलीचं लग्न लावतो बरोबर आहे की नाही. आणि आपण गेलं का याला नाव ठेव त्याला नाव ठेव. अरे त्याच्या कष्टाचा विचार केला पाहिजे आपण. आणि तू सांगतो मला त्यात तुला सांगतो एवढं असून सुद्धा माझ्या सासऱ्याने 51,000 रुपये हुंडा दिलता मला माहितीये का तुला. हा दिला असेल ना 51,000 तुला हुंडा. पुऱ्या बी बांधून दिल त्या का काय मा दाताला कशा लागले नाही जिबीला थोड्याफार चव लागायला लागत होती ना पुऱ्याची. अरे भिजल्या होत्या त्या सगळ्या कशाला द्यायच्या त्यांनी मग राहू द्या तिथंच. हा, पार्टी जावयाला घेतलीच नव्हती पुढच्या. मी. मग मला माहिती होतं ना त्यामुळे तुम्हाला सांगितलंच नाही मी हुंडा घेतलेला. नाही तर तुम्ही आहे ना ते वरचे 1,000 रुपये नुसते मला दारू उडायला लावले असते वा. पण आमचे आप्पा पहिल्यापासून हुशार. ते म्हणले पोरा बोबाटा करू नको काचा हुंड्याचा नाही तर तुला खर्च करायला लावतील मित्र. आप्पामुळे चाललंय सगळं. पहिल्यापासून आप्पा हुशार तुला सांगतो. हुंडा आहे ना हुंडा बस त्याच्या टायमाला आप्पाने क्लिअर करून घेतला. मग काही नाही कपडे घेतले ना द्या ना पाहुणे पैसे तुमच्याकडून यायचेच आम्हाला. असे आमच्या आप्पाचे सगळं चाललंय ना आमच्या आप्पामुळे चाललंय घर एवढं प्रगतीचं आहे का माहिती तुला. नाही आपामुळं चाललेलं आहे पण लग्नाचं सांगू राहिले मी. आपा थोडी सांगू राहिलो. अरे विषय चालला आपला. तो घेतला होता का नाही काय हुंडा. घेतला होता ना हुंडा मी. होय मग साधा भाऊन ते नव्हती का बैठकीला आणि भोजनानी हुंडा ठरीला बरं का 11,000 रुपये. 11,000 रुपये 11 तुला हा, मला. आईला तुला बायको द्यायची पंचायत होती तुला बायको देऊन 11,000 हुंडा दिला. दिला नाही मग 1,000 रुपये दिले. 10,000 रुपये अजून त्यांच्याकडेच आहेत. अजून हा अरे काय येडा झाला का काय तू एवढे तारंबळीत दिवस काढतो अजून हुंडा. अरे त्या काळचे 10,000 व्याजाने जरी हिसाब केला का तर 1,00,000 रुपये होते ज्याला 1,00,000 रुपये मागायला पाहिजे होतो सासऱ्याला. मग पण दिला नाही ना. अरे मग मागायची आता तारंबळ चालू आहे तुई. अरे मस्त तारामळ चालू पण देणार नाहीत ना 1,00,000 ते अरे आता. लाख जाऊ दी 50 तर माग. नाही देणार ते. बरं 50 सोड मग? हाय तेवढे 10 देते का नाही. अरे त्यांचं केवढं हॉटेल चाललंय ते 250 रुपये थाळू फुल जेवण तुला सांगतो तुम्ही ओढू सासरा ओढ तू मरला. आयला, मला आठवलो त्या दिवशी जेवायला गेलो लय भोसण्याने सांगतो खायला लय खाल्ला असेल बा तो. हा खाल्ले ना लय भोसण्याने सांगतो 250 रुपये थाळी 250 रुपये थाळी मस्त अशी केस बिस वाढून तसा ह्यो झालाय तू तिकाडा आणि मस्त 250 रुपये थाळी. तुला काय सांगते 4-4 बटक्या वरून पाणी होती ते आणि ते काय 10,000 रुपये द्यायचे रे मला. अरे जाहिरात तर फार अनलिमिटेड करतोय जसा बोकड खायला घालीन तुला. आणले म्हणून आणि वरून यो दाजीला बिल सुद्धा सोडलं नाही तुला सांगतो. म्हणजे पैसे घेतले तो ऐकून मग 250 रुपये. अरे 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 तुला सांगतो मी सासरवडला गेलो ना पाहुणे विचारतात काय पाहुणे कोणता कोंबडा कापायचा असं लागत भाऊ. जे आलेलं चॅप्टर मी गाडीचे देतो आम्ही फुकट जेवला ना तू आहेच त्या चालीचा. त्याचं आलेच नाही 10 रुपये कमी दिले मी त्याला. पहा 10 रुपये कमी दिल्याचं सुख तुला आणि 10,000 त्यांच्याकडे पडून येत काय खरं नाही जायला तू जाऊन तिकडे उघाडाय पाऊस आता चल काय खरं येतो. पारे पारे अरे पारे इकडं काय करायचं त्या बापासारखं डोकं आहे काय ऊर फाटू खोपडीचं. काय झालं हो तुम्हाला तनतन करायला तिथं गुरांचं करत होते. हा गुरांचं करीत मला वाटलं इकडे बसली का काय म्हणून तान करीत होतो. तुझ्या बापाला सांग ना द्यायचे माझे. काय द्यायचं तुमचं. पैसे पाणी घेतले त्यांना काय अक्कल बिक्कल आहे का ना माझे पैसे द्यायचे माग म्हणून. कसले पैसे आणि माय बापाने तुमच्याकडनं कधी पैसे घेतले हो. कधी पैसे घेतले म्हणजे माझे पैसे त्यांच्याकडे. उगा खोटं बोलू नका पटापटा तुमचं काय ते बघा तो का त्या म्हशी मला वरडायला लागल्यात ये म्हणून.
ये म्हणून काय ते तुझ्या बापाला फोन करून सांग माय पैसे द्यायचे त्यांचे पैसे आणून द्या म्हणावं गोडीत. अहो पण कसले पैसे ते तर मला सांगा. कधी घेतले तुम्ही? कधी त्यांच्याकडे पैसे मागाय गेलते का त्यांनी तुमच्याकडे पैसे मागाय आले होते? कधी दिले तुम्ही सांगा बरं. हा माहेराला आले तर तुम्हीच त्यांच्याकडनं पैसे घेता? हा कधी मी पैसे घेतोय का? ह्यो झाल्या त्यांच्या रोपायला तरी हात लावीन का? अजिबात नाही. ते सासरा आहे ना पाया पडतो म्हणून पैसे देतोय मला, नाही तर तू मला पैसे देईन का? हा का? काय का असं ना पाया पडायच्या असू द्या किंवा कशाच्या असू द्या पण पैसे देतात हे महत्वाचं आहे का नाही? हा लय महत्वाचं आहे ग पारे, लय महत्वाचं आहे. तुझा बाप पैसे देतो ना त्याचं लय भूषण सांगती. इकून जायच्या टायमाला सासूरवाडीला तिकून तुझा बाप फोन करतो, हॅलो जावय बापू येतानी बघा आपली तेवढी आणता आली तर अर्धा खांबा. अरे 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 जातानी अरे. ते बी खर्च होते. तरीच म्हणलं माझा बाप तुम्ही आल्यावर त्या असा झिंगऱ्याला का असतो म्हणून तुम्ही पाचताय वय त्यांना दारू. अहो लाज वाटली पाहिजे. सासरे बसून बरोबर बसून दारू पेता कुशाल सासऱ्याला पाचता तुम्ही. अहो माझ्या बापाला जर काय झालं ना तुम्हाला माझ्या भाऊ कुत्र्यावानी चिसतीन. हा कुत्रेवानी मी चेचीन माय द्यायचे द्यायला लाव त्यांना पैसे पहिले मग बघन मी. अहो पण कसले पैसे कधी घेतले? मी तर तुम्ही आजपर्यंत त्यांच्याकडे गेला मी कधी बघितलं नाही पैसे त्यांनी तुम्हाला मागितलेले कधी. ते तर माझ्या दाराला कधी आलेले नाहीत. मग पैसे कधीचे? कसले म्हणजे? हा? अगं बाई तू जावा माया परत नटून आली ना, नटून खटून अशी पावडर लावून काय मेकअप केला होता बाबा बाबा बाबा. पारी अशी पुढं बसली का त्या रोपाला पाहून हाजी आले आहे ना लगेच पगाळा. कधी बघाय आल्यावर का? मग बघाय आलेलंच आता का उकरून काढलंय तुम्ही? आता काय उकरून काढलं म्हणजे माया ते पैसे राहिलेत हुंडा त्यांच्याकडं. हुंडा? हा आणि कुणी कुणाला द्यायचं होतं? कुणी म्हणजे तुझा बाप मला देणार होता त्याच्यातले 1000 रुपये दिलेत मला त्यांनी, ते द्यायला लाव पहिले. अयो हुंड्याची पण मला ह्या हुंड्याची गोष्ट काहीच माहिती नाही. काहीच माहिती नाही म्हणजे सगळं माहिती आहे तुला. हा, नका सापावणीवर पाठी वाहून पिवळी पडू. ओ मी खोटं नाही बोलत. मी फक्त तुम्हाला पोहे दिलं चहा दिला आणि घरात निघून गेले होते. मला काहीच माहिती नाही ह्यातलं. म्हणूनच ते पोह्याला मी बाळगाळलो ना पोहे खाऊन. बरं ठीक आहे. आपल्या लग्नाला किती वर्ष झाली हो? किती म्हणजे झाले 10-15. लाज वाटते का? आत्ताशी 4-5 वर्ष झालेत. हा 15 वर्ष म्हणे. आणि तुम्हाला हे 5 वर्षांनी कसं काय सुचलो? कस काय सुचलं म्हणजे माझा हुंडा नाही दिला म्हणून सुचलंय मला ते. मला बाकी लोक सांगू त्यांना फोन करून हुंडा द्यायला लाव नाही तर लय वाईट होईल. लग्न होऊन 5 वर्ष झालं, नांदा येऊन मला 5 वर्ष झालं आणि तुम्हाला आता सुचतंय हुंडा द्या म्हणून. तवाच्या तवाच मागायचा. आणि मला तर ह्या हुंड्यातलं काय माहिती पण नाही की हुंडा कुणी कुणाला द्यायचा आणि कुणी काय करायचंय. मी फक्त पोहे दिले, बघितलं, देखना वाटला, भाळले मी बी. आणि मला दिले बाकी असलं. लोक सांगू लावतो बापाला फोन आणि द्यायला लाव मला. मी काय नाही ते मध्यस्थी होते ना त्यांना विचारा काय ते. मला काय माहिती नाही त्या हुंड्या बिंड्याचं. त्या मध्यस्थीवाल्यांना बोला. आयला पारे नक्की तो या जाल्याच्या डोक्यात आणून दिलं. आता आहे ना त्या मध्यस्थीला पकडितो आणि असा धोपटितो ना तिकडे काय करायचं ते करा. माझ्या बरोबर डोक्यात जाल्या डोक्यात आणून दिले राहतो. थोडीच घे जरा सुभाष भाऊ. श्याम्या हा श्याम्या काय मुक्ता खात बसला काय तुझ्या आल्या? एवढा जीवलग मित्र आलाय. अरे काय नाही हे माझ्या दुकानात टिकाय घेऊन मला चालू म्हणलं काय हरकत आहे खायला. काय रे माय लग्न जुळायला मध्यस्थी कोण होत रे? त्याचं काय आलं आता इथं? त्याचं काय आलं म्हणजे येणार का काय? हुंड्याचा प्रश्न आहे जाल्याचा हुंड्याचा. अरे फारी शाबूत बदलून पडली राव. काय सांगतो मग ती म्हणती ते हुंडा फेंडा काय नाही तुम्ही तुमचं बघून घ्या कोण ती. वय हा ती मध्यस्थी कोण होती? म्हणजे आपले डेप्युटी चालू भाऊ. हा ना चल त्यांच्याकडे नाही तर पारीला सांग छाती ठोकून सांग की ठरलं होतं म्हणून साधा भाऊन ते मध्यस्थी होती म्हणून. मी पारीला सांगू? हा मग येडा झाला काय तू? मी काय सांगू तिला? तिला सांगू नको मग. चल ना तू सांग ना तिला समजून. तू कस काय म्हणतो ते मध्ये होते म्हणून? मग ते होते मध्यस्थी ते सांगू शकतो मी तुला. मग तिला काय म्हणणार मी? तिचा मग काय संबंध सांग बरं. मी आपला आलो चहा पाणी घेतलं पोहे खाल्ले गप बसलो. बरं मग डेपुटीकडून त्यांच्याकडे चल त्यांच्याकडून माझा हुंडा काढून दे. त्यांच्याकडे येतो मी. हा. मग काय फायदा भाऊ त्यांच्याकडे येऊन? अय या जाल्याचा जर हुंडा काढून दिला ना श्याम्या तुला 1000 रुपये खर्च करीन. जाले 1000 रुपये. काय सांगतो? हा 1000 रुपये? 1000 रुपये खर्च करीन. हे ठीक आहे लक्ष ठेव. सुभाष भाऊ आलो मी 2 मिनिटात बरं का. दुकानाकडे लक्ष राहू द्या. पाऊस येतोय तर थांबा इथं. चल जगाला लागली चले श्याम्या. पाणी हे काय रे पाऊस पाण्याचं घराच्या बाहेर पडतात तुम्ही. जायचं तिकडे तर पाऊस पडला का ती बेंड काय बाहेर निघतात तसे तुम्ही निसट डराव डराव करून बाहेर निघतात. काय राहिले माझ्याकडे? डेपुटी काय सांग श्याम्या. सांगतो ना. काय डेपुटी हं?
चांगला श्याम्या. अरे तू बोल ना ते ना मला. काय रे काय बोल ना. ऐका काय झालं मग काय सांगण्याच्या एक म्हणतोय सांगण्या श्याम्याने एक म्हणतो सांगण्याच्या आल्या झालंय काय डेपुटी काय चांगला श्याम्या. सांगतो ना आम्ही जर बोल. अरे काय झालंय सांगता का जाऊ आतमध्ये मी कवट लावून घे ना दरवाजा लावून बसन मग. नाही तसं काही मग नाही. काय ते याच्या लग्नाच्या टायमाला जमायला मध्यस्थी तुम्हीच होते ना. आणि त्याचं काय आलं आता होते का नव्हते. काय काय बालट घेऊन आले काय काय मायावर नाही हो मग असा विषय नाही ना कोणी जमायच्या टायमाला मी नव्हतो मी ड्रायव्हर म्हणून आलो ड्रायव्हर म्हणून मी चालू खोट नका बोलू. हा हे झाल्या हे आणि सदाभाऊ दोघं होते पण मेन महत्वाचं काम डेपुटी होती. हा ना. तेव्हापासून डेपुटीच आहेत ते आपले. काय झालं ए बायको ठेसली काय तो काय झालं कम माझ्याकडे आली नाही बायको चांगली आहे एकदम. मग काय झालं ते सांग घाबरू नका मी म्हणजे, जो व्यवहार ठरला ना लग्नाच्या टायमाला हा. त्याला तुम्हीच मेन होते ना मध्यस्थी असं म्हणायचं. यावर याच्या काय मला हुंडा माझा हुंडा पावसा पाण्याचा हुंडा तुम्ही किती घातला होता हे सांगा. 11,000 मला चांगलं आठवतोय ना 11,000 ठरला होता. 11,000 रुपयातले 1,000 रुपये मला दिले आणि 10,000 काय केले तुम्ही कोणी केले नाही अरे डेपुटी नाही घेतले बाबा. मग डेपुटी कशाला पैसे घ्यायचे डेपुटी नाही घेतले पैसे ठरलं. तुला कोण म्हणलं 11,000 रुपये ठरला होता कोण म्हणजे माय बायकून नाही होऊन पडली श्यामीने बघितलं होतं तेव्हा माझ्या डोळ्याने बघितलं होतं. नाही भाऊ मग मी बघितलं म्हणजे तूच मला म्हणला ना 11,000 ठरला होता ते आता आपण पावसात उभे राहिलो होतो. तू म्हणला मी अकाउंट घेतला तर मला 11 दिलता म्हणला तो. हा मग ठरलं होतं ना मग तेच म्हणतोय. ठरलं होतं हे मला सांगत होते 1,000 दिलेत 10 राहिलेत 1,000 दिलेत 10 राहिलेत. हा आता तो लग्नाला झाले 5 वर्ष बरं का मला माझ्याच लग्नातलं काय आठवणा तो लग्नातलं काय आठवण मला बरं जाऊ द्या नका का आठवणा ठरल्याप्रमाणे देऊन टाका काढून काय विषय त्याचा आहे की नाही. माय 10 हुंडा काढून देऊ का मी आता त्याचा मग आता मध्यस्थी तुम्ही ज्याचा डेपुटी आणि आता हुंड्याचं मध्येच कुठून निघलं काढून द्या म्हणजे तसं नाही. एक तर तुम्हाला माहिती पावसा पाण्याचे दिवस पडले शेतीत माल नाही काही नाही तारामुळे त्याची तेवढेच सासरे काढून द्या हात भर लागत द्या संसाराला. अरे आता लक्षात आलं 11,000 रुपये नव्हता ठरला मग? 21,000 रुपये हुंडा ठरला होता काय सांगा हा. बघ हे- म्हणजे 11,000 नाही घेणं त्याला 1,000 दिल तर तुला हा 20,000 रुपये राहिले त्या पाहुण्याकड आयला मा चुलता मला लाबाड सांगत होता का काय मग 11,000 ठरला आणि 10 राहिलेत 11,000. मला तर वाटतंय तो चुलतीची शाळा असेल 10 चुलत्याला ठेवायचे आणि याला 11 दे मला आता लक्षात आलं आमच्या सोबत जायचं जवळ झालेले 21,000 रुपये हुंडा याची बायको आहे ना बदलून पडली. बदलून तुम्ही आहे ना, पडली. त्याच्या बायको पुढे जाऊन ते क्लिअर करून द्या. ठीक आहे ना? आता आहे ना लय मोठे झाले डेपोटी ते त्याच्या भावानी तिच्या भावानी मोठं हॉटेल टाकले 250 रुपये थाळी मटण कापड येतो 5 बोकड 6 बोकड. हा का हा आता आहे ना तवाचे 10 म्हणजे आता किती रे श्याम्या लाख रुपये झाले. हा लाख रुपये. लाख रुपये राहिले का हा एक काम करू आता काय करू व्याजासहित आपण त्यांच्याकडे पैसे काढू हा. पण ह्यो जो व्यवहार आहे ना मला वाटतं रुपाताईला आपण घरी जाऊ बरं का आणि रुपाताई देखता सांगू तुझे मी दरडून सांगतो 20,000 रुपये हे खरं, हे ठेवायचे खरं. तर आमच्या गावात राहायचं नाही तर राहायचं नाही. नाही हो झाल्या तू आहे ना तू बायकोला बोलू लाग मला आता पुन्हा मी बोलू अरे बोलू नाही, मला बोलू. सांगा एवढा चांगला पोरगा आणि ह्या माणसाचे हुंड्याचे पैसे ठेवले नाही चुकीचे. अरे 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 मी म्हणलं हे पाप माझ्या डोकून सगळं लागत डेपुटी देव माणसं आपली हा. येणार आहे. काय तू नाही, पाया नाही. पड, पाया पड. नको नको हुंडा दिल्यावर पाया पड अहो 21,000 20,000 भेटते तुम्ही वा पुढं बरं का इतकं असू नका तुम्ही पुढं वा मी येतो चहा पिऊ जेवा ना चहा, आम्ही बी घेतला थोडा थोडा. कोणचा हे गरम भजी रे. नाही नाही मला आहे ना एक महाराज आलते तिने सांगितलंय बाहेरच्यांना पावसा पाण्यात कोणाला चहा पाजू नका तुमच्या घराला पाप लागेल निघा 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 जा पटकन अहो तू हुंड्याचं मीठ पावसा पाण्याचा आम्ही आलो इकडं. दादा पाऊस उघडला का मी लगेच येतो घरी नाही, मी नाही जाणार पाऊस उघडला तरी जाणार नाही झाल्या 20,000 घेईन तेव्हाच मी इथून जाईन. एक काम करी बसू आपण पाऊस उघड्याशिवाय काय जायचं. एक काम कराय मी भिजलो तरी चालेल चला हा? चला 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 हा मग चला. जुळतंय आपला यावर मिळतं म्हणल्यावर मग जुळतंय. हा बँडकानी घर बांधण्यापेक्षा आहे ना तो चला 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 ना चला बोल रुपये बोलो. रुपये ये बाहेर ये इकडे इकडे हा. भुसणी सांगा आता डेपुटी हा. तुम्ही भुसण्यान सांगा रुपीला माझं. नाही नाही मी मध्यस्थी होतो मला सगळी कथा सांगायला पाहिजे हुंड्याची मग? बरं का रुपाताई हे बघ तुमच्याकडे पैसे फिरत येत ना ते जाल्याचे देऊन टाका आता मी तुम्हाला सगळी हकीकत सांगतो हा. हुंड्याची काय झाली ती म्हणजे हे तुमच्याकडे आली होती का काय हा माझ्याकडे आला ना मला म्हणलं मध्यस्थी मला जगून द्याय ना तिथं पावसाचं आणलंय पावसा पाण्यात आहे म्हणून पार पलायचं राहिलो मी
तुमच्याकडे आलता माझ्याकडे दोनदा आला म्हटलं कोण होतं सांग मध्यस्थी कोण नाही होतं माझ्याकडे आला म्हणजे तुला घेऊन आला माझ्याकडे हा. असा साक्षीदार तुम्हीच होते ना हा, मग कुणाला मग आणायचं गावातले लोक आणायचे का हा, वाटावून मग अहो जरा तरी दम काढायचा पावसा पाण्यात मोठ्या माणसांना असं आणतं का कुणी दाराला आणता का म्हणजे कस काय दम काढायचा तुझ्या भावान तिकडे हॉटेल टाकलं मी दम काढेन का काय किती वर्ष नाही. झाले? मग कवर पैसे ठेवा पोराचे बरोबर नाही ना अहो डिपुटी ह्यांनी म्हणतात ना हॉटेल टाकलं भावानी त्या दिवशी ह्यांनी जाऊन तिथं अनलिमिटेड थाळी खाऊन आले अनलिमिटेड चालली तुझ्या भावानी द्या 4 बॉटक्या फुलूक पाणी वरून 250 रुपये बरं, घेतले ते जाऊ दे आता नाही, नाही, बरं का 240, 10 कमी दिले. ए ते जाऊ दे आता मी कशाला आलोय हुंड्याला मध्यस्थी होतो ना हा, मी. हे महत्वाचं, हे महत्वाचं. तर सांगा. आता काय झालं पहिल्यापासून सांगतो कळायला पाहिजे ना हा. तर गावात ह्यो मोकळा सांड हिंडत होता याचा चुलता आमच्याकडे आला माझा पुतण्या हिंडतोय त्याला लग्नाला पोरगी बघा बर का तर एक सोयरिकेचा यांचा ठेपा लागला आम्ही सोयरीक बघायला गेलो बर का तर याचा चुलता मोठ्या तोंडाचा आता पोरगी तर पटली त्यांना याला बी पटली मग यांचे वडील म्हणले सासरे याचे की माझी आयपत लग्न करायची नाही आम्ही हा, मोठे तर घराणं. तुम्हाला काहीतरी करावं लागेल याचा मोठा कारण आहे याच्या चुलत्याचा. नात त्या करा. टायमाला म्हणजे काय बरं याचा चुलता मोठ्या तोंडाने म्हणला तुमचा हुंडा नको आम्हाला फक्त पोरगी द्या मग आणि याचा उत्साह तसाच होता मामा फक्त पोरगी द्या बरं का त्या टायमाला आहे ना मग काय झालं सगळ्यांनी मध्यस्थी करून 21,000 रुपये याच्या चुलत्याने यांना द्यायचे ठरले यांच्या वडिलाला तेव्हा ती लग्न करायला तयार झाली म्हणजे आमच्याकडे कस काय फिरतेन त्यांच्याकडे फिरतेन नाही 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 मी मध्यस्थी होतो मला माहितीये ना हुंडा नव्हता दिला तुला मग? उलट तो यांना पैसे कबूल केले ते तुझ्या चुलत्यांनी 21,000 रुपये त्यातले 10,000 रुपये आमच्याकडून उचली घेऊन यांना दिलेले आहेत चुलत्यांनी 11,000 रुपये यांच्याकडे राहिलेले नाही हो. म्हणजे जायलाच पैसे द्यायचे यार. हा असं कसं होईन आता होऊ शकतं तो जमतच नव्हतं म्हणलं नाही, हुंडा नाही, एखाद्या मी वेळेस- हे सदा भाऊ आम्ही मध्यस्थी आहेत रुपाताई ते 11,000 राहिलेले सोडू नका कारण की हे स्वर्गीय सोन्याचा झाला तो चुलता काय रे हॅलो किती 1 किलो लागतो एकूण हे काय आलो मी हे जवळचे अरे वा. बघितला का कसा मुळा ढेपेला लागलेला मुळा पळाला हा गुळ पाघळल्यावर मी काय म्हणतो डेपुटी माकडे कस काय फिरतेन दादा मी मध्यस्थी होतो 21,000 रुपये त्यांना कबूल केलेत 10,000 रुपये त्यांना दिलेत 11,000 तोयाकडे रुपाताई ते 11,000 घेऊन तुमच्या वडिलाला द्या तेव्हा ते हुंडा क्लिअर होईल याच्याकडेच पैसे राहिलेत उलट हा डिपुटी हं. आता तुम्ही आणि सदाभाऊ ह्याच्यामध्ये हा, मध्यस्थी मध्यस्थी होते ह्यातलं मला काय माहित नव्हतं तुम्ही सांगितलं म्हणून मला कळलं आता मी ह्यांना 3 दिवसाची मुदत देते जर ह्यांनी 3 दिवसात माझे पैसे दिले नाही म्हणजे हुंड्याचे हा तर मी ह्यांना सळू का पळू करीन आणि अनपाणी तर बंदच नाही काय कराच असंच. कराच त्याला हा. जरा हुंड्याचं महत्व कळू द्या हा. लोक हे जे हुंडे घेतात ना त्याचं महत्व तुला कळन पोराला ज्यावेळेस हुंडा द्यायची बारी त्यावेळेस काय कळतं त्याला मी सदा भाऊ मध्यस्थी 21,000 रुपये ठरलेत 10,000 दिलेत 11,000 रुपये घ्या चला येतो कधी बोला मध्यस्थीला कधी यायला तयार आहे राम राम बरं झालं बाई डेपुटीमुळे मला खरं तरी कळलं तिकडं बघा तिकडं काय तोड करताय 3 दिवसाच्या आत 11,000 रुपये मला द्यायचे नाहीतर पाणी पण नाही आणि इथं पावसात झोपवीन कळलं का हे बरं झालं बुवा ये रे उद्योगान बस खांद्यात पैशाचं काय पारे जाऊ दे मर्दी चुलता गेला आणि पैसे गेले अरे लगेच पलटी मारली की पलटी काय नाही जाऊ दे चहा ठेव बनवते या ढोसा आता अय सुगंधा काय करती बरं झालं झालं भाऊजी तुम्ही आले मला एवढं पाणी काढून द्या बरं नळानी पाणी काढून काय काय करायची गोदडे धुती का काय हा ना अरे मी देतो ना दोन मग एवढं काय टेन्शन तुला पाणी काढताय आहे ना हे सिटीतल्या बाया ह्या अशा असतात बघ हो निघले. बाई बरं झालं बाबा तुम्ही काढून दिलं तुम्ही एवढं आहे ना राहिला 2-3 तेवढं धुवून टाकते अय सुगंधा हा. तू कशाला टेन्शन घेती मी देतो ना दोन तुला नको नको अहो तुम्ही ते पाणी का बरं बंद केलं केलं बंद हा, तू चालू करून दाखव ज्याल्याशिवाय चाल नाही होणार ते अहो द्या ना अश काय करता हो जालू भाऊजी ए सुगंधा ही गोदाडी मी देतो तुला काय द्यायची 200-300 रुपये दे ना अयो 200-300 रुपये मग अहो 20-20 रुपये म्हटलं तरी मी देत नाही कोणाला मी माझ्या गोदड्या मीच धुवत असते मी कोणाकडे धुवायला नाही देत अरे तू टेन्शन घेऊ नको लय निर्मळ गोदाड्या देतो यो जाल्या माझा नाद नको करू
मागच्या वेळेस नाही का याला घड बसायची होती हा. तेव्हा श्यामेने मी मोहीम नव्हती राबली का गोधड्या धुवायची? हा 8 गोधड्या 999 रुपयाला. 8 गोधड्या 999 रुपयाला? हा. नको तुम्ही फुकट म्हटले तरी नको. मी माझ्या गोधडे धुवून घेईन. मला सवय आहे असं पण धुवायची. अरे धुतो ना दे. नाही हो बरं तू आहे ना 150 रुपये दे मी धुतो. जाओ जालू भाऊजी तुम्ही इथून. ए दे ना सुगंधा. नाही, जा. निर्मळ धुवून देईन. अहो नाही हो जा तुम्ही इथून. फक्त तू आहे ना निर्म्याचं पाकिट आणि तो काहीच नाही ब्रश द्यायचा मी ओके मध्ये करीन 500 रुपयाला. मग 500 रुपयात? अहो 5 रुपये दिले तरी नकोय मला. तुम्ही जा. बस जाऊ दे 50 दे 50 दे जाऊ दे. तुम्हाला काय म्हटलं तुम्ही मला म्हटलं ना फुकट धुवून देतो बाई तरी पण नको. मी माझी गोधडी मीच धुणार आहे. मी माझ्या गोधड्या कोणाला धुवायला देत नाही. का? 2-3 राहतात. मी एकटीच तर राहते घरी. मानावर 6-7 महिन्यातून येतात तेव्हा आम्ही लय मोठ्या गोधड्या एकखटी धुतो. मागच्या वेळेस बरी दिल ते श्याम्या गोळा करायला होता गोधड्या तेव्हा कशी तू ये माझा गोधड्या नवरा होता देवा त्यांनीच दिले होते त्यांच्या नावाने आलती तू ये जाओ तुम्ही जा. दे ना. जाओ जा ना तुम्हाला कळतं तुम्ही जा म्हणून मी माझं पाणी बी काढून घेईन नळाचं आणि गोधडी बी धुवून घेईन. जा. अरे दिले भारी धुवून देतो. अहो जा ना तुम्हाला एकदा सांगितलं जा कळत नाही का? याला काय बाय बुवा नका एवढं जा. चाललं. मी सांगते मी माझ्या धुते तर त्या पाण्याला काय रोग आला नाही व्हायन चालू. सुगंधा माहे पुढं गेल्यावर डोक्यात आलं जाल्याच्या मागून डोक्यात येत असत. मागून डोकं अरे मागून डोकं नाही मागून डोक्यात येतं जाल्याच्या पुढं गेलं का माझ्या लगेच फास्ट डोकं चलतं. चल फुकाट धुवून देतो तू गोदाडी. मला फुकट पण नको. मी नाही सांगितलं ना तुम्हाला जाण तुम्ही. तू या हृदयासाठी जाल्या हे दे हे वाईन घाबरू नको सगळं फुकाट पण देतो. द्या तुमचं तिकडे चुलीत घाला. मला माझ्या गोधडी धुवायची. मला नसते द्यायची कोणाकडे गोधडी धुवायला. ए तिकडच लाव ना तुझ्या द्यायला काढी माय काय फेकून देते दे हा, लागली जा. सांगायला मला. ऐकत ना ऐकत काही. याला श्यामराव पावसाने येड्यान केले राव. हा ना राव किती पाऊस पडतोय ढगफुटी हो राहिली काय कळा ना पावसाळ्या काय हिवाळा काय समजायला तयार मला नाही. वाटतं दिवाळीत पण पावसाळ्याचं होतं काय. हो शामराव माझी गोधडी पाहिली का हो? गोधडी हा ना. ठीक आहे हो ती नाहीये. ते समोरची देवी हो ती अशी चौकटाची नाहीये. नाही नाही. अरे बा, हे इकडे बी आहेत बघ आहे का अहो तिथं कशाला माझी गोधडी येईन. म्हणजे तुझी गोधडी होय. हा. मला वाटलं गोधडी पाहिली का म्हणलं आज ते काय घटस्थापन व्हायचे त्या मनोराने सगळे गोधड्यात गावात म्हणून म्हणलं तुला पाहिजे कुकडे नेमकं म्हणजे आश्चर्य आहे काय गोधड्या पाहिजे म्हणून त्या अहो, गोधड्या त्या लोकांच्या कशाला गोधड्या पाहिजे मला. मग माझी गोधडी गायब झाली. तुझी गोधडी गायब झाली हा ना. आ, तिला काय पाय फुटले का काय हो तुम्ही मस्करी करू नका. मी तुम्हाला आधीच सांगते मी लय टेन्शन मध्ये. माझी गोधडीच सापडत नाही. अहो काय मी धुवून वाळू घातली होती कुठे गेली काय माहिती. अरे वारं भाऊ धनाला हसन गेली हसन कुठतरी तीच बायची एवढी पडली हलकी नाही ती वारा वावताने उडून जायला. मग कुठं जाईन मग ती वारं भाऊ धन तर उडायची नाही म्हणती म्हणली मग जाईन कुठं तीच खाली पडली हसन कुठं तरी अहो, तेच वाजल्याने विचारायला आले तुम्हाला बघितली का. आता तू धुणं कुठं धुतलं घरी हा. वाळू कुठं घातली घरी आणि इकडे गावात येईन का मग ती मग? काय अहो, तुझी एखादं सुगंधा कुत्र्या मित्राने ओढत आणली काय कुणा म्हणून विचारलं. हा, हे होऊ शकतं बा हे होऊ शकतं कुत्रा घेऊन जाऊ शकतो त्याचा तर सांगता येत नाही हो मला बघू लागा ना माझी गोधडी. तुझी गोधडी आम्ही बघायची अहो मग आता मी एकटे जाऊ का मग मी इथून. गावाचे लोक काय म्हणतील तेच ना राव 2005 सुटले. हा अहो बाकीचं मला काही माहित नाही. तुम्हाला माहिती का ती गोधडी जर तुम्ही मला सापडून जर दिली ना तर मी 1000 रुपये बक्षीस देईन तुम्हाला. याच्याला आता दोघांना जो मला आणून देईन गोधडी ती त्याला 1000 रुपये. 1000 रुपये गोधडीसाठी हा, हा. काय येडी झाली सुगंधा तू अगं सेल लागलेत 400 रुपयात डबल ब्लँकेट येतं एवढं मोठं ते दिलं सोडून 1000 रुपये गोधडीसाठी अशी कुचकीच झालेली असेल ती धू धू एवढे मो ब्लँकेट आहे ना झोप इथे आराम ए, बस शांत. मला माझी तीच गोधडी पाहिजे आणि मी 1000 रुपये द्यायला तयार आहे ना. मला फक्त गोधडी आणून द्या. बरं ठीक आहे शोधू लागू आपण आता काय करतो पडली आपली गावातलीच बरोबर आहे की नाही देऊ शोधून चल कुठं पाहिजे भाऊ चल बरं ठीक आहे चला. लक्ष दे सुगंधा काय इकडे ये हो? बरं सापडली ते. हो शामराव टावेल येतो. मला वाटलं गोधडीची ती नाही टावेल येतो. अहो, ती कपडे चला इकडून खाली झाड पा. इथे दिसते बघ यात आहे गोधडी अहो ती पण नाहीये माझी. नाही का नाही ही पण नाहीये. असे तुकडे तुकडे धुतले तरी लोकांनी श्यामराव नाही नाही अरे नाही ती पण नाहीये. कुठं पावा आता चल इकडे चल बरं इकडं पाहू ही काय डोक्याला पाणी म्हणजे ओ श्यामराव अहो ते गोनपट्टे कुठे उचलू लागले. मग ती का गोधडी अरे सापडली गोधडी
ही अहो ती नाही माझी गोधडी नाही नाही. चला ना. कशी आहे तुझी गोदडी अशी काय काय ना बाबा आता मला मला ओळखू येणार नाही का मी बघितल्यावर? एक तर गावात सगळे ब्लँकेटच येतं सापडा हे बघ हे बघ हे ऐक तुझी गोदडी तिने तुला पावर कोणती नाही नाही येते की तुला एक पण नाहीये. काय रे तुझं लोक एवढे भारी भारी ब्लँकेट वापरती आणि तू आपली गोधड्या गोधड्या करते अहो, नुसती तुम्हाला काय माहिती का त्या गोधडीचं काय? चला बरं तुम्ही इथं, मला तीच पाहिजे. चला. कुठं पाव बाबा आता हो दमलो अय हे सुगंध आहे बघ गोधड्या हा कोणती ही आहे का का अहो, ही आहे? नाही नाही ती नाही माझी गोधडी. एक काम कर बरं तू कोणाची का असणार तिकडे गोधडी हे धर गोधडी जाऊ दे. काय करू तिचं मी? घरी घेऊन जा तुला गोधडीच पाहिजे ना त्याशिवाय झोप येत नाही तुला की गोधडी अहो, कोणाची का पण ती असणार माझी गोधडी नाही शामराव. लोकांची गोधडी कशाला घरी? लोक मारतील ना. कस काय मारतीये मग लोकांची गोधडी कशा घरी घेऊन जायची? तू जशी कोणतरी नेली तशी तू कोणाची तरी घेऊन जा काय फरक पडतो त्याला नको नको मला माझीच पाहिजे. चला ना बघू काय लागेल. बाई अगं बाई अख्खं गाव पाहून झालं लोक म्हणतील काय करते ते आमच्या पायाचे तुकडे पडले आता कोणाच्या तरी गोदड घेऊन आम्हालाच गोदड झोपायची वेळ आली आता हो पण मी चांगले 1000 रुपये देऊ लागले आणि तुम्हाला मला गोधडी सापडून दिल्यावर. तो 1000 नको आणि काय नको भाऊ तुला सांगतो वाटलं ना गावात सांगतो कोणाला भाऊ हिची गोदडी सापडून आणून द्या आणि 1000 रुपये मिळवा मी चाललो भाऊ ठीक आहे जाऊन तिकडे अहो आता. पण शामराव तुम्ही चला ना माझ्यासोबत. नाही मी नाही आता लय झालं भाऊ आता जाऊ तिकडे ओ मला येऊ द्या कुठं पोहा तुम्ही? येऊ द्या ना भाऊ. गेली का गेली भाऊ जाऊ दे अरे काय पायाची वाईट आयला डोक्याला ताण 1000 थोडं रुपयासाठी गोदडी मग काय बायको झाली. बघितलं का यो हे सोंडा इथं झोपलाय उठे ऐ, अय उठ अय अरे जागा दी इथं पायाचे तुकडे पडलेत भाऊ गाव हिंडू हिंडू अयो माय- आयला एक तर घरचं खायचं मग आता नेहमी एकदा घरी खाल्लं ना तर बाहेरचे कामं नाही करीत मी अरे पण झालं काय कुठं हिंडायला गेलता एवढा लगेच ताण ताण करतोय अरे गोदाड्या पाहत हिंडतोय काय सांगू तुला आता का मग गोदाड्या पाहतो अरे ते सुद्धा वहिनी लावला आम्हाला बिनपदारी फुल आली तर काय असं नाही रे बाबा तिची कुठं गोदडी वाळू घातली होती ती म्हणली कुठं गेली काय माहित बघ ती शोधित गावामध्ये तिथं आम्हाला म्हणली तुम्हाला 1000 रुपये देते पण मग गोदडी शोधून द्या म्हणलं येडीच झाली तू हा त्याच्यापेक्षा भाऊ सेल लागलाय ब्लँकेट घे 400 रुपयाचं काय 1000 वाया घालती ती म्हणली नाही नाही मला माहित गोदडी पाहिजे शोधू लागा तुला सांगतो अख्खं गाव शोधलं भाऊ याची गोदडी पाय त्याची गोदडी पाय याची उचल काय उचका पाचकीने याडा पाय तुकडे पडे शेवट म्हणलं बाई आता आम्ही थकलोत आम्ही जातो आता गावात निरोप देतो सगळ्या कोणाला सापडी तर आणून द्या 1000 रुपये बक्षीस मायाकून घेऊन जाऊ हा हे श्याम्या खरं म्हणले 1000 रुपये बक्षीस ठीक आहे ना विचार हा 1000 रुपये दिले हे ठीक आहे चाष्ट तर नाही करीत हो श्याम्या श्याम्या ना 7 अंकाचा चाष्ट करतो बरं का माई मला काय करायचं भाऊ तू शोध येऊ तू 1000 घे आम्हाला काय करायचं बघा श्याम्या मी जर शोधून आणली गोदाडी तुम्ही मला 1000 रुपये देशील का तू आम्ही नाही मग हा ठीक आहे ना बाबा आम्ही तुला घेऊन जाऊ तिथं सुगंध घेऊन देऊ हा. कसं आहे जालेले सगळे ठेपे ठोपे माहिती आहेत कुत्रे कुठं पडत येत काय होत कुत्रे नेले असले तर घेऊन येईन तो तो. त्यांचा भाऊचे ना हा चालतंय तिने जर 1000 रुपये नाही दिले मला तर मी तू ऐकून घेईन ना बाबा मी देईन 1000 रुपये बस का आपण आमची तरी पायपीट बंद होईल ना ते आमच्या मागं लागल शोधली का आणि शोधली का तेच ना राव चालतंय जाल्या शोधूनच आणीन शोधल्याशिवाय राहत असतो काय जाल्या शोध बाबा, 1000 रुपयेच घेईन जाल्याचा नियम नाही भाऊ मला असं बघू ते हिंडू ती कुठे बी कुठे हिंडाव येड्या नशीब कोणी पाहिलं नाही आपल्याला नाही तर गोदडी चोर म्हणून आपल्याला धोपाटला असतं ती बाया लादली होती माझं हे दांडा देऊन पाहिलं होतं तुम्ही नाही ते आता जाल्याची मज्जा पाहा तुम्ही हा ना ये झाले इकडे ला 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 ला. तिकडे बस इकडे कुठं चालला मी बसणार तिकून अवघडे भाऊ झाल्या तो अयो माझी गोधडी. 1000 रुपये बक्षीस दे आधी अरे अहो, पहिलं गोधडी द्या ना. गोदडी तिला अरे भाऊ अख्खं गाव ढुंडाळे तेव्हा सापडली ती मी तू ऐकून घे ना अरे हो बाबा अगो बाई माझी गोधडी भेटली बाई. काय सांगू तुम्हाला मला इतका आनंद झाला ना की मला माझी गोधडी भेटली खरंच. पैसे घेऊन येते मी. ए, नाद नाही करायचा अरे, सोन्यापेक्षा किंमत आहे गोदडीला धरा हे 1000 रुपये. हो बरं झालं हो खरंच बरं का थँक्यू बरं का तुम्हाला झालं भाऊजी. यार आल्या काय मी घेणार होतो तुलाच देणार होतो 1000 रुपये पण सुगंध मला हे कळलं नाही ह्या गोदडीसाठी तू 1000 रुपये दिले खुशाल अहो तुम्हाला काय सांगू ही गोधडी ना मला माझ्या आईने शिवून दिलेली होती. ही गोधडी जर मी रात्री घेऊन जर नाही झोपली ना तर मला अशी मायाची उबच लागत नाही. मला कधी काही जर टेन्शन असलं ना मी फक्त अशी गोधडी जवळ घेऊन जरी बसले ना असं वाटतं का मला माझी आई ना सांभाळून घेते कोणत्या संकटातून. त्याच्यामुळं ही गोधडी हरवली ना असं वाटलं तर माझ्या जीवातून काळीजच निघून गेलं का काय. खरंच मला काय सांगू म्हणजे एखादी भावनिक गोष्ट जोडलेली असते ना आपल्या माणसाशी तर माणसाचं असंच होतं बघ ती किती कावट व्हायची. मला इतकं टेन्शन आलं होतं म्हटलं आईची शेवटची आठवण गेली आता माझ्या.
ए श्याम्या बरं झालं सापडली सुगंधा तुझी गोधडी. हा ना? जाऊ दे मी चाष्ट केली होती म्हणजे मला हिच्याकडे गेलतो ना मी म्हणलं गोदडी धुवायला दे म्हणून मी चाष्टा केली ती लपून ठेवली होती मी गोदडी म्हणजे ही गोधडी तूच नेली होय? हा हाय झाला येडा तू. अहो जालू भाऊजी तुम्ही काही पण मस्करी करत जा, मी तुम्हाला कधी काही म्हणते का? पण असं काही करत नका जा. तुम्हाला माहिती किती टेन्शन आलं होतं. हो माझा बीपी लो व्हायला लागला होता डायरेक्ट, माहिती का? मला काय माहित तुझ्या आईने प्रेमाने दिली म्हणून. त्याची काही चूक नाही, त्याला काय माहिती. आणि तुला सांगतो सुगंधा, अशा काही भावनिक गोष्टी जोडलेल्या असल्या ना तर माणसाने ना लगेच सांगत जायचं की माझ्या आईने दिलेली आहे भाऊ, असं अहो सांगून पण आता टाकायचं. कसं सांगणार ना असं? हे धर बघ तू 1000 रुपये मला नको. अहो नाही तुम्ही मला केलं ना काम, जा ना घेऊन आता. नाही तसं नाही, नाही नाही. सुगंधा, राहू दे. हे बघ एक तर आहे ना त्यांनी चूक केली, मस्करी केली तुझी, आणि ज्याला अशी मस्करी करायची नाही. तिच्या किती भावना गुंतलेल्या होत्या, किती टेन्शन मध्ये बसली होती. एवढंच मी तुला सांगतो, आम्ही शोधत होतो ना, ती असं ना म्हणजे येडं कसं होतं माणूस एखादं, अशी शोधत होती कुठं गोदडी दिसते का, कुठं गोदडी दिसते का. आणि मी बी आपल्या येड्यासारखं ही गोदडी आहे का, ती गोदडी आहे का असं करत होतो. पण जाऊ दे, तुझी भेटली ही सगळ्यात महत्वाचं. चल चल मला काय माहित माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलं. चल झालं. आणि जपून ठेव सुगंधा आता. हा? ती तिच्या आईला शोध होती ती गोदडीत. मला माहित आहे मी लपिल नसती आम्ही